बरं याच्या वन्य झालं याच्या सुरक्षेसाठी काय केलं जातं मग? हे आमच्या इकडे रानडुकर ज्यादा आहे ना, हे आंब्याच्या साली खाते, आंब्याच्या मुळ्या खाते, आंबे उकरून टाकते, त्याच्यासाठी जाळी करून लागते. म्हणजे आंब्याचा खोड द्यायला आवडतं? हा, खोड मुळ्या चट खाते ते, त्याच्यामुळे हे सुरक्षेसाठी जाळी. शेवटी माणसं येत नाही, माणसं येत नाही, माणसाला बी आत यायचं म्हणजे विचार करावा लागतो. आणि म्हणजे आपल्याला आंबा जर लावला तर हे सुद्धा गरजेचं आहे. हे फिक्सच करणं लागतं. ज्या भागाला तुमच्या शेळ्या आल्या, डुकर आले, बरोबर ना, कोणा शेजाऱ्याचं आलं काही खाल्लं तर नाही म्हणता येत नाही, त्याला का हमेशाच खायची गोष्ट आहे. हा, बरोबर. असे घोसाने आंबे लागले. हे जिथं पाणी आहे का तिथं जरा जादा पाणी, तिथं असे घोसाने आंबे. आमच्या इकडे पाण्याचं प्रमाण कमी झालं. तुमच्या बोरला पाणी लागलं, चांगली गोष्ट. हा, हिचं अंतर आता 10 फूट आहे नाही का? हा, असं 10 आहे. हो, आणि हे आंब्याचं अंतर 4 फूट आहे. 4 फूट. हा, हे पहा, तुम्हाला वाटत असेल, हे पहा, खोड ते खोड आहे ना. हा, खोड ते खोड 4 फूट आहे. बर. आणि असं अंतर 10 फूट आहे. आणि बेड आहे 3 फुटाची. 3 फुटाची बीड. बरं, आता हे गवत जे दिसते आपल्याला, हे गवत आता तुम्ही आता याचं खत होणार आहे, याचं रोटर आणायचं, रोट आणणार त्याच्यात हा. आणि त्याला दाबून टाकायचं. दाबून टाकायचं. आता हे फळ तोडतो कोण, तुम्हीच का? हा, आम्ही तोडतो. आणि 1 टन फळ जर असतील समजा, तर 1 टन फळ तोडायला किती वेळ लागतो? 1 इळ लागतो समजा. असं आल्या तोडणं लागते ना. बरं, त्याला देठापासून का देठा अगोदर पासून तोडायचं? नाही, 1 इंच डेट व्हायचं त्याला. 1 इंच देठ. बर बर बर, नक्कीच. जे तुम्ही आंबे तोडता, हे एक झाडाला पिकला म्हणजे सगळं तोडायचं का पाडाला आलेलंच पिकवायचं? नाही, तोडायचं. पाडाला आलेलं तोडायचं. आणि जे वळखायचं म्हणलं की इथं डेटापाशी गड्डं पडतं. बर. आणि याला बारीक बारीक बाजरीच्या आकाराचे दाणे तयार होते, डाग पिवळे. हा, पिवळे. ते तोडाला पक्का झाला म्हणायचं. आता या केशरा बागेतला हा वेगळा आंबा तुमच्याकडे हा कोणचा आहे? हा राजापुरी. राजापुरी. हा, बरं, मध्ये मध्ये हे वेगवेगळे झाडं लावायचं कारण काय ठरलं आता? परागी भागवण्यासाठी. परागीभवनासाठी. बर. तर आता याचा मालला जो हा जो आंबा आहे, हा किती किलो तयार होतो? हा 1200 ग्राम लोक जातो. म्हणजे 1.25 किलो पर्यंतही जातो. सवा. वा. बाकी फळं लागायचं प्रमाण मग याचा अर्थ कमी आहे? नाही, केशरच्या याला बी लय मानाने? मोठे फळ लागते, तसं काही नाही. बर. या झाडाची कॅपॅसिटी आहे तितकी सहन कर. पण गोडीच्या बाबतीत आणि गुणवत्तेच्या बाबतीत केशर सरसच हा, आहे ना. बरोबर.